हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 3. यत् क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तस्मासेन मे शृणु. ते क्षेत्र काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याच्यात बदल काय होतात, ते कोठून आले, तसेच तो कोण आहे आणि त्याचा प्रभाव काय आहे, ते माझ्याकडून सारांशाने श्रवण कर. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या विषयाची प्रस्तावना मागील 2 श्लोकात करून झाली. आता विषयाला सुरुवात होत आहे. त्यामुळे या विषयात आपण काय काय अभ्यासायचे आणि शिकायचे आहे ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. भगवंत श्री येथे 6 गोष्टी सांगत आहेत. क्षेत्र. 1. क्षेत्र म्हणजे नेमके काय. 2. क्षेत्राचे स्वरूप काय आहे. 3. त्यात बदल करणारे त्याचे गुणधर्म विकार कोणते आहेत. 4. क्षेत्र कोठून आले आहे. क्षेत्रज्ञ. 5. क्षेत्रज्ञ कोण आहे. 6. तो कोणत्या प्रभावाने युक्त आहे. भगवंत श्री येथे जे काही सांगत आहे ते त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत, ते समजून घेणार आहोत. परंतु तरीही ते आपण जाणू शकणार नाही, कारण ही स्वानुभवाची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या मात्या पित्याकडून भौतिक स्थावर जंगम आणि मालमत्ता मिळवता येते, परंतु माता पित्याचे ज्ञान, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे आचरण हे आपल्याला हस्तांतरित होऊ शकत नाही. ते स्वानुभवातूनच आत्मसात करावे लागते. क्षेत्र क्षेत्रज्ञ ही प्रत्यक्ष अनुभवायची आहेत आणि त्या योगे ती जाणायची आहेत. यामुळेच भगवंत श्रींनी येथे शृणू असा शब्द वापरला आहे. हे ज्ञान ऐका आणि ते जाणून प्रत्यक्ष आचरणात आणा, असा त्याचा अर्थ आहे. हे सर्व सांगण्याचे खास प्रयोजन आहे. एकच एक आत्मा सर्व सजीवांमध्ये निवास करत आहे, तेव्हा असा गैरसमज होईल की याचा अर्थ सर्व सजीव एकच आहेत, त्यांचे आचरण एकाच आत्म्याकडून होत आहे. याचा अर्थ सर्व काही सारखेच आहे, सज्जन दुर्जन एकच आहेत, परंतु तसे नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अंशात्मक आत्मतत्व जरी एक असले तरी प्रत्येकाचा स्वभाव, चलन, चालचलन निराळे असते. त्याप्रमाणे प्रत्येकाचे आचरणही वेगळे असते. एकाच मातीत एकाच ठिकाणी लावलेली फुलझाडे निरनिराळ्या रंगाची, आकाराची, वासाची फुले देतात. त्यांना एकत्र माती अन्न पुरवत आहे, तरीही त्यांच्या फुलात फरक आहे, कारण प्रत्येक झाडाचा स्वभाव, चालचलन, क्षमता निराळी असते. त्याप्रमाणे त्याचे फळ असते. अशा प्रकारे एक सुंदर, खूप सुंदर जिज्ञासापूर्ण विषयाला सुरुवात होत आहे. तरी हा विषय शांत चित्ती ऐकून अभ्यासावा आणि आचरणात आणावा. हरिओम.